Hello, good morning, friends. In last lecture, we had seen the PN junction diode and Zener diode, its working principle as well as construction of the diode. In today's lecture, we are going to learn the special type of diode is the LED, light emitting diode. आता बघा, यामध्ये जसं आपण PN जंक्शन डायोड बघितला त्याच पद्धतीने आपण लाईट इमिटिंग डायोड बघणार आहोत. आता PN जंक्शन डायोडमध्ये आपण एक्सटर्नल DC सप्लाय अप्लाय केल्यानंतर आपल्याला इलेक्ट्रिक करंट आउटपुटच्या फॉर्ममध्ये मिळत होता. आता लाईट इमिटिंग डायोडमध्ये जेव्हा आपण याला एक्सटर्नल DC पॉवर सप्लाय अप्लाय करतो त्यावेळेस इट इमिट्स द लाईट इन डिफरंट कलर. ओके, आपण जेव्हा याला एक्सटर्नल सोर्स ऑफ एनर्जी अप्लाय करतो त्यावेळेस हा LED वेगवेगळ्या फॉर्ममध्ये लाईट इमिट करतो आहे, वेगवेगळ्या कलर्समध्ये लाईट इमिट करतो आहे. ओके, आता LEDचे वेगवेगळे ॲप्लिकेशन्स आहेत. आपल्या डेली रुटीनमध्ये आपण बघतो की चार्जर जेव्हा आपण कनेक्ट करतो पॉवर सप्लायला त्यावेळेस त्याच्यावरती एक छोटासा रेड कलरचा लाईट ऑन होतो चार्जर ऑन झाल्यानंतर, आणि चार्जर बंद झाल्यानंतर तो लाईट ऑफ होतो. तर तो लाईट कशाचा आहे तर तिथे आपण LED यूज केलेला आहे. ओके, सिमिलरली बऱ्याचशा ॲप्लिकेशनमध्ये ॲज अ इंडिकेटर पर्पज आपण LED यूज करतो आणि त्याच LEDचं आपल्याला कन्स्ट्रक्शन आजच्या लेक्चरमध्ये स्टडी करायचं आहे. ओके, तुमच्या लक्षात आलं असेल की ऑर्डिनरी डायोड म्हणजे कन्व्हेन्शनल PN जंक्शन डायोड आणि लाईट इमिटिंग डायोडमध्ये फरक काय आहे. तर कन्व्हेन्शनल PN जंक्शन डायोडला जेव्हा आपण सप्लाय अप्लाय करतो त्यावेळेस आपल्याला आउटपुटचा करंट भेटतो आहे. ओके, परंतु जेव्हा लाईट इमिटिंग डायोडला आपण सप्लाय अप्लाय करतो त्यावेळेस आउटपुट इन द फॉर्म ऑफ लाईट आपल्याला या ठिकाणी भेटतं आहे. ओके, तर आज आपण LED हा तयार कसा होतो, त्याचं कन्स्ट्रक्शन ऑफ LED, वर्किंग प्रिन्सिपल ऑफ LED, ॲडव्हान्टेजेस अँड डिसॲडव्हान्टेजेस ऑफ LED अँड इट्स ॲप्लिकेशन स्टडी करणार आहोत. ओके, आता बघा, LED इज यूज्ड फॉर इंडिकेशन पर्पज अँड वी कॅन यूज इट ॲज ए सोर्स ऑफ लाईट ऑल्सो. Okay, how does a LED work? Each time an electron recombines with a positive charge, electric potential energy is converted into electromagnetic energy. For each recombination of negative and positive charge, a quantum of electromagnetic energy is emitted in the form of photon of light with a frequency characteristic of a semiconductor material. आता तुम्हाला इथे फिगरमध्ये दिसत असेल की एक कप शेप असेंब्ली आहे. कप शेप असेंब्ली म्हणजे काय तर आपला जो चार्जरला LED कनेक्ट केलेला आहे त्या टाईपचं पिक्चर तुम्हाला इथे दिसत असेल. ओके, आता याच्यामध्ये काय आहे तर एक LED चिप आहे सेंटरला, एक फ्लॅट साईड आहे, दोन टर्मिनल्स आहे. जो मोठा टर्मिनल आहे त्याला पॉझिटिव्ह टर्मिनल म्हटलेलं आहे म्हणजे ॲनोड, आणि जो छोटा टर्मिनल आहे त्याला निगेटिव्ह टर्मिनल म्हटलेलं आहे दॅट इज कॅथोड. ओके, आणि सेंटरला एक LED चिप लावलेली आहे ज्याला लेयर्ड स्ट्रक्चर म्हटलेलं आहे. काय होतं जेव्हा तुम्ही याला एक्सटर्नल DC सोर्स ऑफ एनर्जी अप्लाय करता, सप्लाय अप्लाय करता त्यावेळेस हा LED ऑन होतो. मग याच्यामध्ये बायसिंग कुठला वापरलेला आहे तर फॉरवर्ड बायसिंग वापरलं गेलेलं आहे. याचं फीचर काय आहे की इट इमिट्स द लाईट ऑफ डिफरंट कलर. आता वेगवेगळ्या कलरमध्ये जो लाईट इमिट करतो तर यामध्ये वेगवेगळ्या टाईपचं मटेरियल ॲट द टाईम ऑफ मॅन्युफॅक्चरिंग दिस डायोड वी आर यूज्ड. ओके, आता सेंटरला जी LED चिप तुम्ही कनेक्ट केलेली आहे तर ती LED चिप म्हणजे लेयर्ड स्ट्रक्चर ऑफ LED म्हटलेलं आहे. तर ते कसं तयार होतं, एक दुसरी एक डायग्राम दिसते बघा इथे LEDची. ओके, सेम डायग्राम आहे ती. दिस इज द लेयर्ड स्ट्रक्चर ऑफ LED. एक बॉटमला
बॉटमचा जो लेयर आहे त्याला सबस्ट्रेट म्हटलेला आहे. त्याच्यावरती जो लेयर आहे तो एन टाईप सेमीकंडक्टर मटेरियल यूज केलेला आहे. एन टाईप सेमीकंडक्टर मटेरियलमध्ये इलेक्ट्रॉन्स आहेत. त्याच्यावरती एक ॲक्टिव्ह रिजन दिसतो आहे. ॲक्टिव्ह रिजनची चर्चा आपण थोडी वेळानंतर करणार आहोत. त्याच्यावरती जो टॉपमोस्ट लेयर आहे त्याला पी टाईप रिजन म्हटलेलं आहे. ओके, आता बघा हे लेयर्ड स्ट्रक्चरमध्ये काय होतं, तुम्ही पी टाईप सेमीकंडक्टर मटेरियलला बॅटरीचा पॉझिटिव्ह लावला आणि एन टाईप सेमीकंडक्टर मटेरियलला थ्रू सबस्ट्रेट तुम्ही बॅटरीचा निगेटिव्ह टर्मिनल अप्लाय केला. ज्या वेळेस सप्लाय व्होल्टेज वाढत जातं त्यावेळेस याची प्रॉपर्टी काय आहे एल ई डीची, तर इट इमिट्स द लाईट ऑफ अ डिफरंट कलर, लाईट इन अ डिफरंट कलर. तर ते लाईट कसे इमिट होतात, ज्या वेळेस तुम्ही फॉरवर्ड बायसिंग अप्लाय करता त्यावेळेस पी रिजनमध्ये असणारे पॉझिटिव्ह होल्स जे व्हाईट बॉलनी दाखवलेले आहेत ते ॲक्टिव्ह रिजनमध्ये जातात आणि एन टाईपमध्ये असणारे इलेक्ट्रॉन्स हे देखील ॲक्टिव्ह रिजनमध्ये जातात. परंतु ते ॲक्टिव्ह रिजनमध्ये जात असताना होल्स आणि निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन्स हे एकमेकाला कोलाईड होतात. येतं लक्षात, कोलाईड होता याचा अर्थ ते चार्जेस रिकंबाईन होत आहे आणि रिकॉम्बिनेशन ऑफ होल्स अँड इलेक्ट्रॉन्स इज नथिंग बट फ्लो ऑफ अ करंट. आपण हे पी एन जंक्शन डायोडमध्ये स्टडी केलेलं आहे. पण इथे काय होतं आहे, इट इमिट्स द लाईट एनर्जी इन द फॉर्म ऑफ लाईट ऑफ अ डिफरंट कलर. आता तुम्हाला ब्ल्यू कलरमध्ये ॲरो दिसत आहेत बघा, ते ॲरो काय इंडिकेट करताय की इट इमिट्स द लाईट इन अ डिफरंट कलर. आता हे ॲक्टिव्ह रिजनमधून तुम्हाला वेगवेगळ्या डायरेक्शनमध्ये लाईट इमिट होताना दिसत आहे. आता बघा, जर समजा लेयर्ड स्ट्रक्चर जर असंच्या असं ठेवलं तर आपल्याला वन डायरेक्शनमध्ये लाईट या ठिकाणी दिसणार नाही. तर युनि डायरेक्शनमध्ये ॲज अ इंडिकेटर म्हणून जर आपल्याला एल ई डीचा यूज करायचा असेल तर आपण ही जी चिप आहे त्याला या कप शेप असेंब्लीमध्ये टाकलेला आहे आणि कप शेप असेंब्लीच्या सेंटरला ती एल ई डी चिप ठेवलेली आहे. एल ई डी चिप म्हणजे लेयर्ड स्ट्रक्चर ऑफ अ सेमीकंडक्टर मटेरियल. आणि यामधून एक पी टाईपमधून एक पॉझिटिव्ह टर्मिनल बाहेर घेतला, एन टाईपमधून एक निगेटिव्ह टर्मिनल बाहेर घेतला आणि त्याला तुम्ही एक्सटर्नल सोर्स ऑफ एनर्जी अप्लाय करू शकता. ओके, दिस इज द प्रिन्सिपल ऑफ वर्किंग ऑफ एल ई डी और वी कॅन से इट्स कन्स्ट्रक्शन ऑफ एल ई डी. आता सेंटरला जो दिसतोय तुम्हाला, दिस इज द सिम्बॉल ऑफ एल ई डी. पी एन जंक्शन डायोडचा सिम्बॉल आणि एल ई डीचा सिम्बॉल हा सेम आहे. फक्त डिफरन्स काय आहे तर दोन ॲरो आउटवर्ड दाखवलेले आहेत बघा. दिस टू ॲरो इंडिकेट्स दॅट द इमिशन ऑफ लाईट अवे फ्रॉम द डायोड. जेव्हा तुम्ही याला सप्लाय अप्लाय करता त्यावेळेस हा काय करतो, लाईट इमिट करतो. ओके, जसं लेअर स्ट्रक्चरमध्ये आपण बघितलं की ॲक्टिव्ह रिजनमध्ये मधून आपल्याला लाईट इमिशन होतं आहे. ओके, इथे तुम्हाला प्रिन्सिपल ऑफ वर्किंग दिसतं आहे की पी टाईपला बॅटरीचा पॉझिटिव्ह कनेक्ट केला आहे, एन टाईपला बॅटरीचा निगेटिव्ह टर्मिनल आपण कनेक्ट केलेला आहे. ओके, आणि ज्या वेळेस तुम्ही सोर्स ऑफ एनर्जी याला अप्लाय करता त्यावेळेस इट इमिट्स द लाईट इन अ डिफरंट कलर. ओके, आता लाईटचं जे कलर्स आहेत हे वेगवेगळं जे मटेरियल यूज केलेलं आहे एल ई डी बनवताना त्यानुसार ते कलर स्प्रेड होतात. जसे गॅलियम आर्सेनाईड असेल, गॅलियम फॉस्फाईड असेल, गॅलियम नायट्राईड असेल, गॅलियम आर्सेनाईड फॉस्फाईड असेल, असे वेगवेगळे मटेरियल्स ॲट द टाईम ऑफ मॅन्युफॅक्चरिंग दिस एल ई डी वी हॅव यूज्ड. ओके, आता टिपिकल एल ई डी कॅरेक्टरिस्टिक जर सांगायची ठरली तर सेमीकंडक्टर मटेरियल कोणतं यूज केलेलं आहे. जर तुम्ही गॅलियम आर्सेनाईड यूज केला असेल तर तो इन्फ्रारेड एल ई डी होतो आहे, इनव्हिजिबल एल ई डी आहे तो, बरोबर आहे. 1.2 व्होल्टपर्यंत तो सप्लाय घेतो आहे. सेकंड वन आहे गॅलियम आर्सेनाईड फॉस्फाईड. वेवलेंथ दिलेली आहे आणि कलर दिलेला आहे आणि मॅक्झिमम व्होल्टेज दिलेला आहे. गॅलियम आर्सेनाईड फॉस्फाईडमध्ये तुम्हाला आउटपुटला रेड कलर भेटतो आहे. जर समजा तुम्ही पुन्हा गॅलियम आर्सेनाईड फॉस्फाईड यूज केला तर अंबर कलर भेटतो आहे. गॅलियम आर्सेनाईड फॉस्फाईड जर यूज केला तर तुम्ही येलो कलरमध्ये त्याला आउटपुट घेऊ शकता. ओके,
सिमिलरली वेगवेगळे कलर्स या ठिकाणी. ओके, तर अशा पद्धतीने तुम्ही जसं मटेरियल यूज करणार आहात त्या तसा कलरमध्ये तुम्हाला LED आउटपुट भेटणार आहे. आता ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेजेस ऑफ LED. ॲडव्हान्टेजेस आपण बघू सुरुवातीला. हार्मलेस फॉर द ह्युमन बॉडी. बघा, आपण जर समजा LEDचं आउटपुट जर डायरेक्टली बघितलं तरी आपल्याला काही दुष्परिणाम त्याचे नाही आहेत. दॅट मीन्स इट हार्मलेस फॉर द ह्युमन बॉडी. डेटा ट्रान्समिशन बाय सॉकेट ऑफ एक्झिस्टिंग लाईट फिक्चर्स. म्हणजे तुम्ही आहे त्या सॉकेटला त्याला कनेक्ट करू शकता. अलिव्हेशन ऑफ प्रॉब्लेम्स असोसिएटेड विथ रेडिओ फ्रिक्वेन्सी कम्युनिकेशन सिस्टीम्स. म्हणजे RF सिग्नलमध्ये जे LEDs वापरले जातात तिथेही आपण याचा यूज करू शकतो. फॉर लेस एनर्जी कन्झम्पशन. म्हणजे इट रिक्वायर्ड द व्हेरी लेस अमाऊंट ऑफ एनर्जी ऑर इट कन्झ्युम्स व्हेरी लेस अमाऊंट ऑफ एनर्जी. इन्क्रीज सेक्युरिटी. कॉम्पॅक्ट इंटिग्रेशन ऑन सेन्सर्स थ्रू स्मॉल डायमेन्शन्स. ह्यूज नंबर ऑफ चॅनल्स अवेलेबल विदाउट इंटरफेरिंग विथ अदर सोर्सेस. सिम्पल इलेक्ट्रॉनिक्स ॲज अ ड्राईव्ह फॉर दी LED. म्हणजे याला सेपरेट ऑन ऑफ करण्यासाठी ड्रायव्हरची आवश्यकता नाही आहे. नो इन्फ्लुएन्स टू अदर सेन्सिटिव्ह इक्विपमेंट थ्रू रेडिओ वेव्स. ओके, these are the some advantages of light emitting diode. Second one, disadvantages. Atmospheric absorption, shadowing or signal deterioration, beam dispersion, interference from background light sources. म्हणजे बॅकग्राऊंडच्या लाईट सोर्सचा त्याच्यावर इंटरफरन्स होऊ शकतो. नो कम्युनिकेशन इफ नो लाईन ऑफ साईट. ओनली डिस्क्रीट स्पेक्ट्रम अवेलेबल ॲज लाईट सोर्स अँड सेन्सर. नॉईज फ्रॉम इंटरफरन्स ऑफ अदर सोर्सेस हॅज टू बी फिल्टर्ड. ओके, आता एक्झाममध्ये क्वेश्चन काय विचारला जातो? व्हॉट आर द ॲडव्हान्टेजेस अँड डिसॲडव्हान्टेजेस ऑफ सिम्पल LED. किंवा गिव द डिफरन्स बिटवीन लाईट इमिटिंग डायोड अँड कन्व्हेन्शनल PN जंक्शन डायोड. आता आपण दोन्ही डायोडचे टाईप्स बघितले. ओके, तर त्यामधून आपल्याला काही डिफरन्स पॉईंट्स हे लक्षात आले असतील. पहिला आहे लाईट इमिटिंग डायोड LED. इट इमिट्स लाईट व्हेन फॉरवर्ड बायस. जेव्हा तुम्ही याला फॉरवर्ड बायस अप्लाय करता त्यावेळेस LED लाईट इमिट करतो. PN जंक्शन डायोड लाईट इमिट करतो का? नाही. तर इट इमिट्स द करंट. ओके, व्हेन वी आर अप्लाइंग फॉरवर्ड बायसिंग टू दी PN जंक्शन डायोड. पहिला डिफरन्स पॉईंट LEDमध्ये इट इमिट्स लाईट व्हेन फॉरवर्ड बायस. PN जंक्शन डायोडमध्ये इट डज नॉट इमिट लाईट. ओके, सेकंड वन, इट युजेस मटेरियल लाईक गॅलियम आर्सेनाइड फॉस्फाईड अँड गॅलियम फॉस्फाईड. LEDमध्ये PN जंक्शन डायोड बनवताना मटेरियल फक्त आपण सिलिकॉन आणि जर्मेनियमचा यूज करतो. द ड्रॉप अक्रॉस फॉरवर्ड बायस LED इज 2 व्होल्ट. LEDला ऑन होण्यासाठी मिनिमम सप्लाय व्होल्टेज किती लागतो? तर 2 व्होल्ट एवढा सप्लाय लागतो. परंतु PN जंक्शन डायोड जर सिलिकॉन मटेरियल तुम्ही यूज केला असेल तर ऑन होण्यासाठी मिनिमम सप्लाय व्होल्टेज लागतो 0.7 व्होल्ट. आणि जर जर्मेनियम डायोड आपण यूज केला असेल तर त्याला ऑन होण्यासाठी मिनिमम सप्लाय व्होल्टेज लागतो 0.3 व्होल्ट. ओके, नेक्स्ट वन, रिव्हर्स ब्रेकडाऊन व्होल्टेज इज लो अबाउट 3 व्होल्ट टू 10 व्होल्ट. PN जंक्शन डायोडमध्ये रिव्हर्स ब्रेकडाऊन व्होल्टेज इज व्हेरी हाय अबाउट 50 व्होल्ट अँड मोर. LED नीड्स लार्ज पॉवर फॉर द ऑपरेशन. PN जंक्शन डायोड नीड्स लेस पॉवर फॉर द इट्स ऑपरेशन. LED ड्रॉ कन्सिडरेबल करंट फ्रॉम बॅटरी. PN जंक्शन डायोड ड्रॉ लेस करंट. त्यानंतर एक बेसिक डिफरन्स आहे सिम्बॉलमध्ये बघा. LED स्टँड्स फॉर लाईट इमिटिंग डायोड. लाईट इमिशन दाखवलेलं आहे, 2 ॲरो आउटवर्ड दाखवलेले आहेत. PN जंक्शन डायोडमध्ये ॲरो नाही आहेत. बरोबर, दिस इज द बेसिक डिफरन्स बिटवीन द सिम्बॉल ऑफ PN जंक्शन डायोड अँड LED. नेक्स्ट वन आहे ॲप्लिकेशन्स. LED हा ऑप्टोकपलर, 7 सेगमेंट डिस्प्ले, अल्फा न्यूमेरिक डिस्प्ले ॲज अ इंडिकेटर पर्पज आपण त्याचा यूज करतो.
पी एन जंक्शन डायोड कुठे यूज केला जातो, तर रेक्टिफायर सर्किट असेल, क्लिपर असेल, क्लॅम्पर असेल, व्होल्टेज मल्टिप्लायर्स असेल अँड मेनी अदर इलेक्ट्रॉनिक्स डिव्हायसेस ऑर सर्किट्समध्ये आपण पी एन जंक्शन डायोडचा यूज करतो. ओके. आता एल ई डी दोन टाईपचे आहेत, एक आहे व्हिजिबल एल ई डी आणि दुसरा आहे इन्फ्रारेड एल ई डी और त्याला आपण म्हणतो इनव्हिजिबल एल ई डी. आता हे जे टाईप्स आहे हे आउटपुटवरून दिसत आहे तुम्हाला. व्हिजिबल एल ई डी म्हणजे आपण आत्ता जो एल ई डी बघितला तो ज्याचा आउटपुट आपल्याला डोळ्यांना दिसतं आहे, पण इन्फ्रारेड एल ई डीमध्ये आउटपुट आपल्याला डोळ्यांना दिसत नाही. दॅट इज कॉल्ड एज द इनव्हिजिबल एल ई डी. आता एल ई डी तयार करण्यासाठी मटेरियल कुठलं यूज केलं जातं, तर सेमीकंडक्टर मटेरियल यूज केलं जातं, बरोबर की नाही. मग त्यामध्ये कोणतं, तर गॅलियम आर्सेनाइड फॉस्फाईड, गॅलियम फॉस्फाईड, गॅलियम आर्सेनाइड आणि गॅलियम नायट्राइड हे मटेरियल आपण एल ई डी यूज करण्यासाठी तयार करण्यासाठी आपण या मटेरियलचा यूज करतो. आता बघा आपण काही डिफरन्स पॉईंट बघितले पी एन जंक्शन डायोड आणि एल ई डीचे, त्यामध्ये आपण काही त्याचे ॲप्लिकेशन्स बघितले. तर बेसिक फंडामेंटल काय आहे, एल ई डी इज यूज्ड ॲज अन इंडिकेटर पर्पज. जिथे जिथे आपण त्याचा यूज करू शकतो ते त्याचे ॲप्लिकेशन्स ठरू शकतात. आता काही सिलेक्टेड ॲप्लिकेशन इथे दिले आहे. लाईट इमिटिंग डायोड आर यूज्ड ॲज ए लो करंट एल ई डी, लो पॉवर डी सी सर्किट्स, टेलिकम्युनिकेशन इंडिकेटर्स, पोर्टेबल इक्विपमेंट, कीबोर्ड इंडिकेटर. ओके, ॲज अन इंडिकेटर म्हणून त्याचा यूज केला जातो. अजून ऑटोमोटिव्ह लाईटिंगमध्ये यूज केला जातो, ट्रॅफिक सिग्नल्समध्ये यूज केला जातो. इन्फ्रारेड एल ई डीज आर ऑल्सो यूज्ड इन रिमोट कंट्रोल युनिट ऑफ मेनी कमर्शियल प्रॉडक्ट्स इन्क्लुडिंग टेलिव्हिजन, DVD प्लेयर्स अँड अदर डोमेस्टिक ॲप्लायन्सेस. येतं आहे लक्षात. म्हणजे लाईट इमिटिंग डायोड हा ॲज अ इंडिकेटर पर्पज बऱ्याच ठिकाणी आपण त्याचा यूज करू शकतो. एक्झाममध्ये क्वेश्चन काय विचारला जातो, ड्रॉ कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग ऑफ प्रिन्सिपल ऑफ एल ई डी लाईट इमिटिंग डायोड. ओके. आता बघा आपण आत्तापर्यंतच्या टॉपिकमध्ये इम्पॉर्टंट टॉपिक बघितलेले आहेत. पहिलं क्लासिफिकेशन ऑफ मटेरियल, सेमीकंडक्टर, कंडक्टर आणि इन्सुलेटर. सेमीकंडक्टरमध्ये दोन टाईप्स होते, एक होता इंट्रेन्सिक सेमीकंडक्टर, दुसरा होता एक्स्ट्रेन्सिक सेमीकंडक्टर. पुन्हा एक्स्ट्रेन्सिक सेमीकंडक्टरमध्ये दोन टाईप्स होते, एक होता पी टाईप, दुसरा होता एन टाईप. पी टाईप आणि एन टाईपमध्ये डिफरन्स काय आहे, तर एन टाईप सेमीकंडक्टरमध्ये आपण पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटी ॲड करतो, पी टाईप सेमीकंडक्टरमध्ये आपण ट्रायव्हॅलंट इम्प्युरिटी ॲड करतो. येतं आहे लक्षात. त्याच्या पुढे जाऊन आपण पी आणि एन टाईप सेमीकंडक्टर मटेरियल एकमेकाला अटॅच केला, पी एन जंक्शन डायोड तयार झाला. पी एन जंक्शन डायोडमध्ये नंबर ऑफ जंक्शन जर मल्टिपल चॉईस क्वेश्चनमध्ये विचारले तर 1 हे त्याचा ॲन्सर असणार आहे. ओके. पी आणि एन टाईप ज्या बाउंड्रीला अटॅच होतो दॅट इज कॉल्ड एज द जंक्शन. आपण पुढे जाऊन बायसिंग ऑफ पी एन जंक्शन डायोड बघितलं, फॉरवर्ड बायसिंग आणि रिव्हर्स बायसिंग ऑफ पी एन जंक्शन डायोड. त्याच्या कॅरेक्टरिस्टिक स्टडी केल्या. नंतर पी एन जंक्शन डायोड रिव्हर्स बायसिंगमध्ये ऑपरेट होत नाही, म्हणून त्याचा तो ड्रॉबॅक ओव्हरकम करण्यासाठी आपण झिनर डायोड बघितला. पुन्हा झिनर डायोडमध्ये इट ऑपरेट इन बोथ फॉरवर्ड अँड रिव्हर्स बायसिंग बघितलं, त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स बघितल्या, ॲडव्हान्टेजेस बघितले, ॲप्लिकेशन्स बघितले. त्याच्यानंतर स्पेशल टाईप्स ऑफ डायोड आपण चालू केला, त्याच्यामध्ये आपण लाईट इमिटिंग डायोड स्टडी केला. ओके. उद्याच्या लेक्चरला आपण एक इन्फ्रारेड एल ई डी आणि फोटो डायोड यामध्ये स्टडी करणार आहोत. इथे आपला पहिला युनिटमधील पहिला चॅप्टर एंड होतो, टाईप्स ऑफ डायोड अँड मटेरियल यूज्ड, बरोबर की नाही. आणि नेक्स्ट लेक्चरपासून आता आपण जे डायोड स्टडी केलेले आहे त्याचा ॲप्लिकेशनमध्ये कसा यूज होतो त्याचा स्टडी करायचा आहे. म्हणजे आपण आत्ता डायोड मॅन्युफॅक्चरिंग बघितली, डायोडचे ॲप्लिकेशन्स बघितले, ते कुठे यूज केल्या जातात, आता ॲक्च्युअल ॲप्लिकेशनमध्ये त्याचा यूज कसा होतो ते आपल्याला स्टडी करायचं आहे. ओके.
जर समजा तुम्हाला या रिलेटेड कुठल्याही शंका असतील तर तुम्ही माझ्या पर्सनल व्हॉट्सॲप नंबरवरती मला प्रश्न विचारू शकता. मी रोजच्या लेक्चरमध्ये तुम्हाला हेच सांगतोय की प्रत्येक विद्यार्थ्याने व्हिडिओ बघायचा आहे. व्हिडिओ बघितल्यानंतर कमेंटमध्ये जाऊन रोल नंबर आणि स्वतःचं नाव टाकायचं आहे, जेणेकरून आमच्या लक्षात येईल की तुम्ही हा व्हिडिओ बघितलेला आहे आणि आम्हाला तुमची अटेंडन्स ऑनलाईनमध्ये अटेंडन्स लावता येईल. ओके, थँक्यू टू ऑल ऑफ यू.